अपडेट्स घेणार आहोत अजित पवार यांचा अपघात झाला की घात या संदर्भातल्या बातम्यांचे। रोहित पवार यांच्याकडून केंद्रीय मंत्री राममोहन नायडू यांच्या राजीनाम्याची मागणी। नायडूंच्या राजीनाम्यासाठी आता पंतप्रधान मोदींनाही पत्र लिहिलं जाणार। रोहित पवार आक्रमक। व्हीएसआर कंपनी मागे प्रभावशाली लोकांचा हात। पंतप्रधान मोदी आणि अमित शहा हेच अजितदादांना न्याय देऊ शकतात। रोहित पवारांचं वक्तव्य। ब्लॅक बॉक्सबाबत दिशाभूल केली जात असल्याचाही आरोप। चौकशी अहवालात मोठ्या प्रमाणात छेडछाड होऊ शकते। सीव्हीआर जळाला ही अत्यंत खोटी बाब। रोहित पवार यांच्याकडून शंका उपस्थित तर ब्लॅक बॉक्सबाबत दिशाभूल केली जात असल्याचाही केला आरोप। काही जणांकडून विमान अपघाताबाबत विनाकारण संशय निर्माण करण्याचं काम। अपघाताबाबत बाकीच्यांनी बोलणं थांबवावं। माजी आमदार दिलीप मोहिते पाटलांची ही प्रतिक्रिया। कुणाचा कुणाशी संबंध आल्यावरून अपघात ठरतो का? रोहित पवार यांनी संशय व्यक्त केल्यानंतर सुधीर मुनगंटीवारांची प्रतिक्रिया। पवारांचा नायडूंसोबत संबंध, मग सर्वांनीच राजीनामे द्यायचे का? मुनगंटीवारांचा हा सवाल। राष्ट्रवादीच्या विलीनीकरणानंतर घड्याळ हेच चिन्ह कायम राहणार होतं। सूत्रांची माहिती। विलीनीकरणानंतर पुढील निवडणुका घड्याळ चिन्हावर लढवण्यासाठी दोन्ही राष्ट्रवादींचं एकमत झाल्याची ही माहिती। राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाबाबत तटकरेंना पूर्वकल्पना होती। सूत्रांची माहिती। 16 जानेवारीला अजित पवारांच्या मुंबईमधल्या निवासस्थानी तटकरे हे अजित पवार आणि सुप्रिया सुळेंना भेटले। त्याचवेळी तटकरेंना विलीनीकरणाची कल्पना दिल्याची माहिती। विलीनीकरणानंतर पवार राजकारणातून अलिप्त होणार होते। विलीनीकरणानंतर शरद पवार दादांकडे पक्षाची जबाबदारी देणार होते। शरद पवार सामाजिक कामात सक्रिय राहणार होते। सूत्रांची TV9 मराठीला माहिती। अजितदादांचा घातपात झाला हे बोलणं चुकीचं आहे। रोहित पवारांनी चौकशी समितीसमोर पुरावे द्यावे। धर्मराव बाबा आत्राम यांचे हे विधान। तर विलीनीकरणाबाबत पक्षाचे नेते निर्णय घेतील तो मान्य। आत्राम यांची ही प्रतिक्रिया। आणि आता काही मोठ्या बातम्या। मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेमध्ये 10,000 कोटींचा महाघोटाळा। अंबादास दानवेंचा ट्विट करत घोटाळ्याचा आरोप। संबंधित कंपन्यांनी बनावट बँक गॅरंटी देऊन कंत्राट देखील लाटलं। संबंधित कंपन्या गुजरातच्या, कारवाई व्हायलाच हवी। दानवेंची ट्विट करत मागणी। घोटाळा कुणी केला असेल तर कुणालाही सोडलं जाणार नाही। नवनाथ बन यांचं आश्वासन। दानवेंकडे पुरावे असल्यास संबंधित यंत्रणांकडे द्यावे, तर ट्विटरवर आरोप करू नये। बन यांची प्रतिक्रिया। दानवेंकडून लोकांमध्ये भ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न। विश्वास पाठकांचा दानवेंवर हा हल्लाबोल। किल्ले शिवनेरीवरील कार्यक्रमानंतर भाजपच्या आशा बुचकेंच्या वर्तनावरून सोशल मीडियावरती टीका। आशा बुचके यांनी सुनेत्रा पवार यांचा केला अपमान। सुनेत्रा पवार यांना धक्का देऊन त्या पुढे आल्याचा व्हिडिओ समोर। आमदार शरद सोनवणेंकडून माईक हिसकावल्याचा व्हिडिओ समोर। काँग्रेसचं आंदोलन म्हणजे माकड चाळे। AI समिट कार्यक्रमाला गालबोट लावण्याचा काँग्रेसचा केविलवाणा प्रयत्न। एकनाथ शिंदेंचा हा आरोप। AI समिटमधील काँग्रेसच्या आंदोलनावर एकनाथ शिंदे यांचीही टीका। राहुल गांधींची भिवंडी न्यायालयामध्ये हजेरी। RSS अपमान प्रकरणी नवीन जामीनदार सादर केला। हर्षवर्धन सपकाळ आता राहुल गांधी यांचे नवीन जामीनदार असणार। अनिल बोंडे यांच्याकडून राहुल गांधींचा भारत विरोधी कारवाया करणारा नेता असा उल्लेख। राहुल गांधी यांचा निषेध केवळ भिवंडीमध्ये नाही तर महाराष्ट्रात केला पाहिजे, बोंडेंचं हे वक्तव्य। राज्यसभेसाठी शरद पवारांनी इच्छा व्यक्त केली तर चर्चा करावी लागणार। उद्धव ठाकरेंनी उमेदवार दिल्यास निवडून आणणं हे आमचं काम। मी पक्षाच्या निर्णयाशी बांधील असलेला नेता। राज्यसभेच्या जागेवरून संजय राऊतांचं हे विधान। राज्यसभेत संजय राऊत, प्रियंका चतुर्वेदी यांचं असणं गरजेचं। राज्यसभेची रिक्त जागा आम्हालाच मिळावी, आदित्य ठाकरेंची मागणी। प्रियंका चतुर्वेदींना राज्यसभेवर पाठवण्याचे आदित्य ठाकरे यांचे संकेत। आम्हाला मार्गदर्शन करण्याआधी आपल्या दिव्याखालील अंधार तपासावा। राज्यसभेच्या प्रश्नावरून सामंतांची राऊतांवर टीका। राज्यसभेसाठी महाविकास आघाडीनं आधी एकमत करावं असाही दिला सल्ला। आणि आता टॉप 9 राजकीय बातम्या। चंद्रपूरच्या बाबतीत बैठकीत कोणतीही चर्चा नाही आणि माझी चूकच नाही तर माफी का मागावी, वडेट्टीवारांचं हे वक्तव्य। हितशत्रूंनी माफी मागितल्याची अफवा पसरवली असेल, वडेट्टीवारांचं स्पष्टीकरण समोर। ठाकरेंच्या शिवसेनेमुळे चंद्रपुरात महापौर झाला नाही हे सत्य। चंद्रपूरमधील सत्ता संघर्षावरून हर्षवर्धन सपकाळ यांची ठाकरेंच्या शिवसेनेवर टीका। ठाकरेंच्या शिवसेनेमुळे काँग्रेसचा पराभव झाल्याचा काँग्रेसचा आरोप। चंद्रपूरमध्ये तुम्ही एकत्र येऊ शकले नाही, गटबाजीमुळे काँग्रेसचा पराभव झाला। सपकाळांच्या आरोपांवर राऊतांचं हे उत्तर। राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची 26 फेब्रुवारीला बैठक। सायंकाळी 4:30 वाजता वरळी डोम इथे ही बैठक होणार। बैठकीत सुनेत्रा पवार यांची पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड होणार। शासकीय चालकाला बाहेर काढून उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची शासकीय गाडी अनिकेत तटकरेंनी चालवली। घातपात झाला असता तर जबाबदार कोण? पवारांच्या राष्ट्रवादीच्या संदीप उदमले यांच्याकडून हा सवाल उपस्थित। शासकीय गाडी वापरताना शासकीय कर्मचारी सोबत घेणं नियम। उत्साहाच्या भरात काही अनुचित घडलं तर त्याला जबाबदार कोण? शिंदे सेनेचे संजय शिरसाट यांची अनिकेत तटकरे यांच्यावर टीका। अनिकेत तटकरे हे माझे आमदार आहेत, प्रोटोकॉल पाळला पाहिजे होता। रुपाली ठोंबरेंची प्रतिक्रिया समोर।
मंत्री दादा भुसेंचा राऊतांविरोधातील अब्रू नुकसानीचा खटला मागे. राऊतांनी शेतकरी आणि सभासदांची दिलगिरी व्यक्त केली, त्यामुळे खटला मागे. राऊतांकडून अद्वै हिरेंवर चुकीची माहिती दिल्याचा आरोप. मंत्री दादा भुसेंचा संजय राऊतांविरोधात अब्रू नुकसानीचा दावा. दरम्यान अद्वै हिरेंनी अनेकदा भ्रष्टाचाराचा विषय मांडला तेव्हा अवमान झाला नाही, मग मी बोलल्यानंतर अवमान कसा? ज्यांनी हे प्रकरण केलं ते अद्वै हिरे भाजपात गेलेले आहेत, त्यांनी हा खटला लढावा. आमचा या प्रकरणात थेट संबंध नव्हता. संजय राऊत यांचं हे स्पष्टीकरण.